सुमारे 4 लाख रेशनधारकांकडे स्टोव्ह असून त्यांना रेशन दुकानातून केरोसिन मिळणार आहे। शिधापत्रिका धारकांकडे जिल्ह्यातील स्टोव्हची उपलब्धता व वापर याबाबत पुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे। ग्रामीण भागातील सुमारे 3,90,000 शिधापत्रिका धारकांकडे स्टोव्ह उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पाठवला आहे। तर शहरातील केवळ 5,000 नागरिकांकडे स्टोव्ह उपलब्ध असून त्याचा वापर अत्यंत नगण्य शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे असल्याचे यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे। सोलापुरातील नागरिकांकडे स्टोव्हची उपलब्धता किती आहे, प्रत्यक्षात किती जण त्याचा वापर करतात याचा सविस्तर सर्वे पुरवठा विभागाकडून करण्यात आला होता। या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी सकाळी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला। त्यानंतर सोमवारी सायंकाळी 5 वाजता पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिगेकर यांनी राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली। या बैठकीला सोलापूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे उपस्थित होते। तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी जास्त केरोसिन विक्री आहे अशा कोणत्याही कार्डधारकास, म्हणजे तो कार्डधारक असावा फक्त, म्हणजे प्राधान्य कुटुंब असेल, अंत्योदयला असेल, केशरी असेल, शुभ्र असेल, कोणत्याही कार्डधारकास केरोसिन मिळणार आहे। केरोसिनचं प्रमाण आणि त्याचा रेट अद्याप शासनामार्फत प्राप्त झालेला नाही। सोलापूर ग्रामीणमध्ये जेवढे केरोसिनचे अर्धघाऊ परवानाधारक आहेत त्यांना आम्ही केरोसिनच्या वितरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार आम्ही तालुका पातळीवर याचा आढावा घेऊन तातडीने केरोसिन प्राप्त होताच वितरित करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये केरोसिन वितरणाची तयारी चालू आहे। जसेही शासनामार्फत केरोसिन उपलब्ध होईल त्यानुसार प्रत्येक तालुक्याला केरोसिन वितरित करण्यात येईल। या दृष्टीने सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की आपण सुद्धा केरोसिन ग्रामीण भागात आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या गावामध्ये जेवढे केरोसिनचे जुने वितरक होते त्यांनी थोडीशी तयारी करून आपल्याला शासनामार्फत जे केरोसिन देण्यात येणार आहे हे केरोसिन म्हणजे मॅन्युअल पद्धतीने वाटप होणार आहे।